हाय गाईज, मी शिवकन्या यूथ आय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि जे द हिंदूचे आर्टिकल्स आलेले आहेत ते मी तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगणार आहे. आणि जे द हिंदूचे आर्टिकल्स आलेले आहेत ते मी सगळे घेण्याचा इथं प्रयत्न केला. एक दोन आर्टिकल सोडले तर बऱ्यापैकी आज डिस्कस करणार आहोत. आणि जो दिनांक आहे 24 जुलै 2020 आहे. तर आर्टिकलला सुरुवात करूयात. तर जे काही आर्टिकल आलेले आहेत ते खूप छान आणि सुंदर आर्टिकल आहे. तर पहिलं जे आर्टिकल आहे जे की साऊथ कोरिया आणि इंडियाची जी काही टाईज आहे तर ती डीप करणं गरजेचं आहे, ते एक महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी काय जे काही टू कंट्रीज आहेत जे की साऊथ कोरिया आणि जे की इंडिया, तर त्यांना जे काही कल्चरल बायसेस आहे त्या ओव्हरकम करणं गरजेचं आहे. एकमेकांना दोन्ही कंट्रींना गरज आहे आणि त्यानंतर एकमेकांच्या ते जवळ येणं गरजेचं आहे. जे की कल्चरल बायसेस म्हणतो ते दूर करून एक चांगला पर्याय आहे की दोन कंट्रीज सोबत चांगलं एक डेव्हलपमेंट घडवून आणू शकतात. जे की रिजन आहे आपलं त्यामध्ये. तर आपण पुढे आर्टिकल आता ॲक्च्युअल काय आहे ते बघूया. त्याआधी एक मॅप आहे तो बघूया, म्हणजे आपल्याला त्याचे लोकेशन्स कुठे आहे ते समजतील. तर आपण बघितला तर हा इथे जो आहे तो साऊथ कोरिया आहे, इथे नॉर्थ कोरिया आहे. तर आपल्याला हे जे काही दिसेल. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर आपला हा इथे इंडिया आहे. तर इंडियाच्या कम्पेअरमध्ये आपण बघूयात साऊथ कोरिया, त्याच्यानंतर हा चायना. तर आपला आर्टिकलला सुरुवात करू. जे की इंडिया आणि साऊथ कोरिया आहेत तर यांनी न्यूमरस जे काही बायलॅटरल ॲग्रीमेंट्स आहेत तर ते साईन केलेले आहेत. जे काही नेक्स्ट लेवलची टाईज आहे त्याच्यासाठी आणि एक त्यांचा एम आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक पार्टनरशिप बघितली तर कुठेतरी $22 बिलियन जी की ॲन्युअली आहे तिथेच ट्रक आहे, त्याच्या पुढे पुढे जातच नाही आहे. आणि स्पेशली बघायचं झालं तर जी काही डिफेन्स पार्टनरशिप आहे तर ती कुठेतरी आपल्याला कमी झालेली दिसते पहिल्यापेक्षा. जे काही ऑलराऊंड आपण प्रॉमिस केलेलं होतं त्या पद्धतीने होत नाही. आणि जे काही सेल आणि परचेसचं वेपन सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला ही कमी झालेली दिसते. त्याच्यानंतर जर आपण बायलॅटरल स्टॅसिसचं जे काही हर्ट आहे ते बघितलं तर जे काही लीडर्स आहेत दोन्ही कंट्रीचे त्यांनी बेस्ट एफर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते जर महत्त्वाचं बघायचं झालं तर जे काही इंडियन्स आणि साऊथ कोरियन्स आहे तर त्यांना कुठेतरी जे काही म्युच्युअली मिनिंगफुल जे काही इम्पॅथी असते ते आणि जे काही पीपल टू पीपल कनेक्शन म्हणतो आपण त्या करणं गोष्ट गरजेच्या आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी एक क्लोजर येऊ शकतात आणि जे काही आपल्या इकॉनॉमिस्ट आहे त्या कुठेतरी नंतर स्ट्रॉंग होऊ शकतात. त्याच्यानंतर जर आपण बघायचं झालं ॲटलिस्ट आपण जर जे काही कल्चरल पूर्वग्रहच आहेत म्हणजे जे काही कल्चरल आपण म्हणतो वेगवेगळापणा आहे आणि प्रिजुडायसेस म्हणजे पूर्वग्रह आणि जे दोन्ही साईड्सने आहेत ते कुठेतरी कमी करणं आणि त्याच्यानंतर जे काही रिलेशनशिप आहे तर त्याच्या जी काही बेस आहे त्याच्यानंतर ओपननेस, क्युरियोसिटी आणि ह्या गोष्टी त्याच्यात डेव्हलपमेंट किंवा तिथे विकास घडून आणणं किंवा जे काही टाईज असतं इथे डेव्हलप करणं सर्वात जास्त गरजेचे आहेत. त्याच्यानंतर जर क्लिअरली बघायचं झालं तर जे काही वॉट एव्हर बायलॅटरल प्रोग्रेस आहे तर ती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये जी काही आहे ती करत आहेत. आणि जे काही आपण म्हणू शकतो एक सफिशियंट मोमेंटम नाही आहे तर त्याच्यासाठी एक बिल्डिंग ब्रिज करणं महत्त्वाचं आहे. जो काही अदर एरियाज आहे तर तिथला जो काही ब्रिज आहे तो बिल्डअप करणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे झालं फक्त आपण ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करूनच गोष्टी पुढे नाही नेऊ शकत. जर एक्झाम्पल बघायचं झालं तर जे काही वाईडस्प्रेड जे काही परसेप्शन आहे साऊथ कोरियन्सचं तर ते काय आहे इंडियाच्या बाबतीत बघायचं झालं तर कुठेतरी इंडिया एक थर्ड वर्ल्ड कंट्री आहे. तर थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणजे काय तर जे काही हिस्टॉरिकली जो काही इकॉनॉमिकली डेव्हलपिंग नेशन्स आहेत जो काही क्लास असतो त्याला थर्ड वर्ल्ड कंट्री असं म्हटलं गेलं हिस्टॉरिकली. तर जे काही साऊथ कोरियनचा व्ह्यू इंडियाकडे बघण्याचा आहे आणि त्यात पण जे काही पॉवर्टी आणि हंगर जे काही गरिबी आणि भूकमारी इंडियामध्ये सर्वत्र पसरलेली आहे त्यांचा समज आहे. पण जर बघायचं झालं तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर इंडियाने खूप कमी केलेल्या आहेत म्हणजे इरॅडिकेट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या गोष्टीपासून आता इंडियानं डेव्हलपमेंट झालेली आहे. तर पॉवर्टी आणि हंगर जास्त प्रमाणात राहिलेली नाही. बट तिथल्या काही लोकांच्या मनामध्ये हे विचार येतात म्हणजे कुठेतरी अतिशयोक्तीपूर्ण आहे असं आपल्याला वाटेल. त्याच्यानंतर जर बघितलं तर इंडिया आणि जे काही साऊथ कोरियन्स आहे त्यांचं कल्चर वेगळं आहे, डिस्टिंग्विश आहे. तर कुठेतरी इंडिया आणि साऊथ कोरिया कुठेतरी सक्षम नाही येतं. जे की साऊथ कोरियन आणि जे काही पीपल टू पीपल कनेक्शन स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. जे काही सोशल कल्चरल आणि सोशल कॅरेक्टर्स आहेत साऊथ कोरियन्सचे. आणि त्याच्यानंतर जे काही ईस्ट एशियन नेशनचे आहेत ते कुठेतरी डिस्टिंग्विश आहेत आणि ते ओळखणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर इंडियाचं बघितलं साऊथ कोरियामधले तर जे काही विथिन साऊथ कोरियाच जे काही लोक राहतात तर त्यांचं किती
किती प्रमाणात इंटिग्रेशन झालेलं आहे इंडियनसोबत, आणि त्याचनंतर जे काही लोकल पॉप्युलेशन आहे ते कुठेतरी अजून कंप्लीट झालेली नाही आहे, जे कंप्लीट होण्याच्या खूप दूरपर्यंत आहे. त्याचनंतर जर सम इन्स्टन्सेस बघायचे झाले तर आपल्याला कशावरून लक्षात येईल, तर जे काही रॅशियल डिस्क्रिमिनेशन आहे, जे काही आपण वर्णभेद म्हणतो, त्याचबरोबर जे काही तिथे इंडियन्स आहेत आणि जे काही वर्कर आहे इंडियन वर्कर साऊथ कोरियामध्ये, त्या लोकांसोबत अशा गोष्टी होत राहतात. त्याच्यानंतर जर कोणत्याही दोन कंट्रीची जी काही पार्टनरशिप आहे ती जर स्ट्रॉंगली बिल्डअप करायची असेल तर त्याच्यासाठी की फॅक्टर कोणता आहे, तर जे काही रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट्स असणं आणि जे काही कल्चरल व्हॅल्यूज आहे त्यांना कुठेतरी त्यांचा रिस्पेक्ट करणं, ज्या काही कल्चरल व्हॅल्यूज असतात हे एक स्ट्रॉंग आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जर अचिव्हिंग रिस्पेक्ट, जर आपल्याला दोन स्ट्रॉंग कल्चर आहे, जे काही दोन स्ट्रॉंग कल्चर्स आहे तर त्यांचा जो काही इन्फॉर्मेशन गॅप आहे तो फिलफिल करायचा आहे, तर त्याच्यासाठी जी काही रिस्पेक्ट आहे दोन कल्चरमधला ते अचीव करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं जे काही साऊथ कोरियामध्ये इंडियन लोक राहतात तर त्यांना हाऊ मच त्या इंडियन म्हणजे किती प्रमाणात त्यांना त्यांचं कल्चर माहीत आहे एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर जे काही कॉन्ट्रीब्यूट करतात कुठे ते एशियन व्ह्यूचं जे काही वर्ल्डमध्ये किती प्रमाणात त्यांचं जे काही कल्चरल कॉन्ट्रीब्युशन आहे हे किती प्रमाणात आपल्याला माहीत आहे, जे की आपण तरी दूर राहतो पण जे की साऊथ कोरियामध्ये जाऊन लोक राहतात त्यांना तरी किती प्रमाणात माहीत आहे. त्याच्यानंतर जर ॲव्हरेज इंडियन माइंड बघितला तर आपल्याला काय करताना दिसतं, जे काही डिफायनिंग ट्रेड्स आहे कुणाचं जपानचं आणि चायनाचं जे कल्चर आहे त्यांना चांगल्या प्रमाणात ते आयडेंटिफाईड आहेत रादर दॅन जे काही कोरियन कल्चर म्हणतो आपण, त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात जपान आणि चायनाचं कल्चर माहीत आहे. आणि त्याच्यानंतर ही कुठे एक आपण म्हणू शकत नाही कुठे हॉस्टिलिटी म्हणजे द्वेष करण्याची गोष्ट आहे, जे की विजिटिंग करतात जे काही साऊथ कोरियन्स आहे तर ते विजिट करतात इंडियाला, त्यावेळेला त्यांना कुठेतरी ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात. आणि त्याच्यानंतर जर इंडियाचं कल्चरल सेंटर बघितलं सेऊलमध्ये, तर जी काही सेऊल आहे ती राजधानी आहे साऊथ कोरियाची, तर एक इंडियाची एंगेजमेंट तिथं आपण म्हणू शकतो कल्चरल सेंटर उभारलेले आहे, त्यामुळे इंडियाची एंगेजमेंट आपल्याला होताना दिसते. आणि जे काही एक साऊथ कोरिया आहे तो स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट एशियन नेशन आहे, त्यामुळे जे काही रिक्वायर्ड गरजेचं आहे जे काही रिलेशनशिप म्हणतो तर स्ट्रॉंग करणं कोर्स ऑफ करेक्शन तर अर्जंटली करणं खूप महत्त्वाचं आहे. तर जे काही सेंटर उभारलेलं आहे तर ते कोणता एक इंडियन कल्चर सेंटर इस्टॅब्लिश केलेलं आहे सेऊलमध्ये 10 वर्षापूर्वीच, आणि त्यानंतर जे काही राईट डिरेक्शन देण्यासाठी जे काही स्टेप म्हणतो आपण ती पुढे घेऊन जाण्यासाठी आणि बायलॅटरल टाईज वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर जे काही मिशन आहे तर ते काय आहे, प्रमोट करणं, जे काही पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट आहे तो प्रमोट करणं. तर जे काही अजूनही ते असताना एक मेन फोकस कशावरती, जे काही डिप्लोमॅटिक इनिशिएटिव्ज आहेत त्यावरती जास्त फोकस दिलेला आहे. बट एक आपण म्हणू शकत नाही कंपोनंट आहे हा डिप्लोमॅटिक इनिशिएटिव्ह, एक पोटेन्शियली रिच बायलॅटरल स्पेस होऊ शकतो, एक इम्पॉर्टंट आहे, बट कधीतरी कॉम्प्लिकेशनही निर्माण होऊ शकतात जो की डिप्लोमॅटिक इनिशिएटिव्ह म्हणतो. त्यामुळं जे काही साऊथ कोरियन्स आहे तर त्यांना जे काही ॲव्हरेज ॲक्सेस म्हणतो आपण ऑफिसेस आणि सर्व्हिसेसमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर ICCचे जे आयटम्स आहे जे ब्रॉड बेस आहे, जे काही इंडियन कल्चर आहे त्याला ॲप्रिशिएशन करतं. आणि एक्झाम्पल बघायचं झालं तर जे काही साऊथ इंडियन डान्सेस आहेत ते टीच केले जातात एलिमेंटरी स्कूल ज्या स्टुडंट्स आहेत साऊथ कोरियामध्ये त्यांना. त्याच्यानंतर जे काही ऑर्गनायझिंग एक्सपिरियन्शियल सेंटर आहेत जे की इंडियाचे क्युसेस म्हणजे काही पाककृती असते, जे काही इंडियाचं आपण म्हणतो फूडचं आहे ते वगैरे विशेष अन्नपदार्थ त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण आहेत, आणि एक प्रशंसनीय गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर एक एक्सपॉन्शनली जे काही वायडर ऑडियन्सेस आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तर ते त्याच्यावरती फोकस देऊन ते एफर्ट्स घेणे महत्त्वाचे आहे. आणि हे जे साऊथ कोरियाचे जे काही कॉमन मॅन्स आहेत त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. फक्त अर्बन आणि इंग्लिश स्पीकिंग जे इलाइट सेऊलचे लोक आहेत त्यांच्यापर्यंतच नाही तर त्यांच्या पलीकडे जाऊन या गोष्टी पोहोचल्या पाहिजे, आणि तिथे स्पेशल एफर्ट्स घेणं महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर सेम वे ना जे काही ॲप्लिकेबल आहे तर साऊथ कोरियन कल्चरला पण जे काही सेंटर्स आहेत इंडियामध्ये साऊथ कोरियाचे तर तेही इंडियाला त्याच पद्धतीने तसंच अप्लाय करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर बॅलन्स ऑफ पॉवर या रिजनमध्ये एक कुठेतरी कंटिन्युअसली शिफ्ट होत आहे. जर आपण एशियाचा रिजन बघितला तर त्यामुळे काय इंडिया आणि साऊथ कोरियाला काय करणं गरजेचं आहे तर जे काही त्यांचे रिलेशन आहे ते स्ट्रॉंग करणं, जे आधी कधी त्यांना एवढी गरज पडलेली नव्हती किंवा याआधी नव्हती त्यापेक्षा जास्त त्यांना गरजेचे आहेत. आणि त्या
त्यामुळे ते काय करू शकतात, त्यांची वे ऑफ लाईफ आहे त्याने प्रोटेक्ट करू शकतात. त्याच्यानंतर ज्या काही दोन्ही कंट्रीज आहे तर ते एबल आहेत एकमेकांना हेल्प करण्यासाठी आणि त्यांचा जो काही कल्चरल गॅप आहे तो फुलफिल करू शकतात आणि त्याच थ्रू एक तर फक्त त्याच थ्रू एक चांगलं ते जे काही बायलॅटरल टाईज आहे ते इम्प्रूव्ह करू शकतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर इंडियन ओशनमध्ये एक रिजनल हेजिमोनी आहे जी की ऑलरेडी पुशिंग हार्डमध्ये चालू आहे. म्हणजे आपण इंडियन ओशनचं बघितलं तर त्याच्यानंतर त्यामुळे जे काही आपल्याला बॉन्ड्स आहेत ह्या कंट्रीसोबत रिन्यू करणं आणि जेवढे लवकरात लवकर होतील तेवढं करणं आणि एक बेटर होऊ शकतो, चांगला पर्याय आहे. जे की एशियन डेमोक्रॉसीज आहे त्यांच्यासाठी एक बेटर पर्याय असू शकतो, ती एक एशियन डेमोक्रॉसीज आहे आणि इंडिया आहे. तर हे जे काही आर्टिकल आहे ते खूप छान आर्टिकल होतं आणि काहीतरी वेगळं आर्टिकल आलेलं होतं. रोज इंटरनॅशनल रिलेशनच्या असतात बट कुठेतरी साऊथ कोरियाचं नवीन आर्टिकल आलेलं होतं आणि त्याचनंतर हे जे काही आर्टिकल लिहिलेलं आहे तर लखविंदर सिंग यांनी लिहिलं आहे, जे की सिव्हिल बेस जिओ स्ट्रॅटेजिस्ट आहेत त्यांनी. तर छान आर्टिकल होतं, छान लिहिलेलं आहे. तर त्यानंतर आपलं सेकंड आर्टिकल आहे ते बघूयात आपण. तर सेकंड आर्टिकल कशावरती आलेलं आहे, कॅलिब्रेटेड बॅलन्स जे की नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट होती, जी की नॉन अलाइनमेंट एक मूव्हमेंट केलेली होती. कधी तर जेव्हा वर्ल्ड वॉर सेकंड संपलं आणि कोल्ड वॉरचा इरा चालू झाला, जसं की रशिया आणि USA कोल्ड वॉर चालू झालं, त्याला शीतयुद्ध म्हणतात. त्यानंतर एक गरज पडली, काही कंट्रीज अशा होत्या त्यांना रशियाच्या बाजूने नव्हतं राहायचं आणि USAच्या बाजूनेही नव्हतं राहायचं, त्यांना कुठेतरी सेपरेट इंडिपेंडेंट राहून जस्ट नवीन इंडिपेंडंट झालेल्या कंट्री होते तर स्वतंत्र राहून त्यांना स्वतःचा विकास घडवायचा होता. तर काही कंट्रींनी मिळून असं एक नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट तयार केलं होतं, ग्रुप अलायन्स नॉन मूव्हमेंट अलायन्स तर त्यानंतर जे काही कंट्रीज होत्या त्यात इंडियाही इन्क्लूड होता आणि इंडिया तर फाउंडर मेंबर आहे आपल्याला म्हणता येईल. बट सध्याचा कॉन्टेक्स्ट बघितला तर आपल्याला कुठेतरी जी काही नॉन अलाइनमेंट पॉलिसी आहे ते रिथॉट करण्याची जी काही गरज आहे सध्या आणि एक इंडिया मस्ट एक करत आहे, जी की अलायन्स सिस्टीम आहे एक सध्या कुठेतरी वरीची गोष्ट आहे आणि त्याला कुठेतरी रिथिंक करत आहे, यावरती आर्टिकल आलेलं आहे. तर आर्टिकल बघण्याआधी आपण हे जे काही इंट्रोडक्शन आहे ते बघितलं तर ॲक्च्युअल आर्टिकल बघूया. त्याच्यानंतर जे काही एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहे, जे काही परराष्ट्र मंत्री आहे एस जयशंकर, त्यांनी एक सेपरेट स्टेटमेंट दिलं याच वीकमध्ये. तर जे काही इंडियाचा वर्ल्ड व्ह्यू आहे तो जे काही ग्लोबल चॅलेंजेस आहे त्यामुळे कुठेतरी चेंज होत आहे आणि पूर्ण वर्ल्ड बघितला तर कुठेतरी एक डिफरंट डिरेक्शनला चाललेला आहे. त्यामुळे त्यांनी एक स्टेटमेंट दिलेला आहे. तर त्यांनी सांगितलं जे की नॉन अलाइनमेंट कन्सेप्ट आहे हा कुठेतरी एक भूतकाळातला कन्सेप्ट झाला आहे, गतकाळाचा कन्सेप्ट आहे, सध्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये तो प्रॉपर फिट होत नाही. जसं की सध्या सगळे मल्टीपॉलॅरिटी चालू आहे, जे की वेगवेगळे त्यावेळेला फक्त 2च कंट्री अशा होत्या की स्ट्रॉंग होत्या, पण आता सगळ्याच कंट्री चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट घडून येत आहे, त्यांचा विकास होत आहे, एक मल्टीपॉलॅरिटी चालू आहे. तर वर्ल्ड एक नेसेसिटी आहे, गरज आहे. तर त्यांचा जे काही एक डेफिनेटिव्ह स्टँड घेणं हा किंवा तो असा एक स्टँड घेऊ शकतात. त्याचनंतर जर बघितल्या तर आजच्या ज्या रिस्क्स आहेत, जे की इश्यूज आहेत, तर एक कनेक्टिव्हिटी, त्यानंतर मॅरिटाईम सिक्युरिटी, टेररिझम, क्लायमेट चेंज, हे जे काही इश्यूज आहेत ते फक्त एका कंट्रीपुरते मर्यादित नाही, तर हे पॅन वर्ल्डचे आपण प्रॉब्लेम्स म्हणू शकतो. त्यामुळे कुठेतरी एक अलायन्स वेगळा आहे किंवा हा आपला प्रॉब्लेम नाही असं म्हणून चालणार नाही. त्याच्यानंतर तर इंडिया जो आहे तो कम्प्लिटली रिजेक्ट नाही करत नॉन अलाइनमेंटला, जे काही इंटायरली म्हणतो, बट जे काही लॉंग टर्मपर्यंत तो तिथे राहू शकेल हेही नाही. जे काही डिफिकल्ट डिसिजन घेण्यासाठी डिफिकल्ट्स होतात ज्या गोष्टी त्यामुळे, आणि जे काही इंडिपेंडन्स आहे, स्वतंत्र डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी आहे ती कुठेतरी कॉम्प्रोमाइज होत आहे. त्यामुळं जास्त दिवस राहील त्याच्यात ही शाश्वती नाही. त्याच्यानंतर जर इम्पॉर्टंटली बघायचं झालं तर त्यांनी एक अजून महत्त्वाचं वाक्य सांगितलं, कमेंट केली, नेव्हर बीन पार्ट ऑफ ॲन अलायन्स, म्हणजे कधी पार्ट नव्हता आणि यानंतरही कधी राहणार नाही. म्हणजे एक अलार्मिंग सिच्युएशन दिसते आपल्याला कुठेतरी नॉन अलाइनमेंटमधून बाहेर पडण्याची. आणि जर बघितलं जे काही USA आहे तर ते कुठेतरी त्यांचे जे काही पहिले अलायन्स होते ज्यांच्याबरोबर युती होती त्यांच्या कुठेतरी बियॉन्ड जाऊन ते दुसऱ्यांसोबत एंगेज, जे की मोर मल्टीलॅटरल अरेंजमेंट करत आहेत, दुसऱ्या कंट्रीसोबत एंगेजमेंट करत आहेत. त्याच्यानंतर जे काही जयशंकर आहे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं की जे काही नॉन अलाइनमेंट वर्क आहे ते इंडियाचं जे काही ड्युरिंग कोल्ड वॉर होतं त्यावेळेला वर्क केलं, बट जे काही आता बघितलं US आणि सोव्हिएत युनियनचं त्यावेळेला कोल्ड वॉर होतं. बट फॅक्ट आता बघितलं तर इंडिया आणि चायना जे आहे तर ते लँड बाउंड्री कुठेतरी शेअर करतात आणि हा एक इंडियासाठी एक मोठा फॅक्टर आहे. आणि जर बघितलं तर न्यू कोल्ड वॉर आता बिटवीन USA आणि चायनामध्ये होतंय, तर रशिया नाही आहे. त्यामुळे हे कुठेतरी कॉन्टेक्स्ट चेंज झालेला आहे. आणि त्याचनंतर
त्यांनी अजून सांगितलं जे काही इंडिया USA कॉपरेशन आहे त्यांनी मेनी फील्डमध्ये कॉपरेशन चालू आहे. एक मॅरिटाईम सिक्युरिटी ग्रो होत आहे आणि कोलॅबरेशन एक पर्टिक्युलर रिजनमध्ये त्यांचं चालू आहे. त्याच्यानंतर जर हार्ड रियालिटी बघितली तर जी काही मिलिटरी कोलॅबरेशन आहे तर ती लँडवरती सगळ्यात मोठं एक प्रॉब्लेमॅटिक प्रूव्ह होऊ शकते. त्याच्यानंतर जर इंडियाचं डिस्प्युटेड बाउंड्रीज जे आहे ते चायनासोबत मोठ्या प्रमाणात डिस्प्युटेड बाउंड्री आहे आणि त्याच्यानंतर 3 महिन्यापासून एक स्टँड अप चालू आहे लडाखमध्ये जो की पीपल्स ऑफ लिबरेशन आर्मी आणि इंडियन आर्मीमध्ये चालू आहे. त्याच्यानंतर जे काही जयशंकर आहे त्यांनी जे काही परराष्ट्रामध्ये त्यांनी अजून एक कमेंट केलेली आहे. इंडियाचं जे काही कन्स्ट्रेंट इंडियाला कुठेतरी अडथळा निर्माण होत आहे जे की पोटेन्शियल ग्रोथ आहे त्याच्यासाठी जे काही नॉन अलाइनमेंटमुळं. त्याच्यानंतर जर आता आपण बघितलं तर जे काही इंडियाचं स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स आहे आणि जे काही रेजिस्टन्स आहे जॉईनिंग एली अलायन्सला तर बघितलं तर आता सिच्युएशन वेगळी झालेली आहे आणि एक टाईमली रिमाइंडर आहे. त्याच्यानंतर जर चायनासोबतचं टेन्शन बघितलं तर ते कुठेतरी वाढलेलं आहे आणि इंडियाला कुठेतरी वॉशिंग्टनसोबत क्लिंच करत आहे किंवा स्ट्रॉंगर आले आहे त्याच्यासोबत एक स्ट्रॉंग आपण ॲली करू शकतो असं कुठेतरी जे काही चायनाचं बिहेवियर आहे त्याच्यावरून दिसतंय. त्याच्यानंतर जे काही बीजिंग म्हणतो त्यांचं जे काही कोलिजन आहे ते काहीतरी वेगळंच आहे. त्याच्यानंतर जर सिग्निफिकंटली बघायचं झालं तर जे काही मल्टिपल रेफरन्सेस दिलेले आहेत तर कुणी जे काही US सेक्रेटरी स्टेट जे काही पॉम्पिओज आहेत यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत भरपूर वेळेला जे काही इंडिया चायनाचे क्लॅसेस झालेले आहेत जे की गलवान व्हॅलीमध्ये डेथ्स झालेले आहेत इंडियन सोल्जरच्या. तर याच म्हणजे लास्ट मंथमध्ये तर त्या धर्तीवरती त्यांनी स्टेटमेंट्स दिलेले आहे जे काही इंडिया आणि USA आहे तर ते जॉईंटली काउंटर करू शकतात चायनीज गव्हर्नमेंटला. त्याच्यानंतर जे काही चायनाचे लोक आहेत त्यांना कशामुळे तर जे काही चायना टेन्शन वाढवत आहे किंवा जे चायना आणि इंडियातलं जे काही टेन्शन वाढत आहे त्याला कुठेतरी ते इंटरनॅशनल फोरमवरती जाऊन टॉक करू शकतात जे की बायलॅटरली फक्त बीजिंगसोबतच नाही ते इंटरनॅशनली ते घेऊन जाऊ शकतात. त्याच्यानंतर जर सिग्निफिकंटली बघायचं झालं तर जे काही गव्हर्नमेंट्स आहे मॉस्कोमध्ये जी की रशियाची राजधानी आहे कॅपिटल सिटी आहे तर तिथं डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग आणि जे काही जयशंकर होते फॉरेन मिनिस्टर तर जे यांचं पार्टिसिपेशन होतं जे काही रशिया इंडिया चायना ट्रायलॅटरल जी लास्ट मंथमध्ये मीटिंग होती त्याच्यामध्ये ते गेलेले होते. तेव्हा जे काही आपले एक्सटर्नल मिनिस्ट्री आहेत त्यांनी कमेंट्स केलेली आहे की जे काही कॉयलेशन जे आहे किंवा कॉयलेशन ते बिल्डअप करणार आहेत तर कोणत्या ज्या काही मिडल पॉवर्स आहेत युरोपियन युनियन आणि जपान यांच्यासोबत अजून ते स्ट्रॉंगली जे काही रिलेशन आहे ते स्ट्रॉंग करण्याचं म्हणजे करत आहेत किंवा पुढे करणार आहेत. त्याच्यानंतर जर बघितला तर हा जो काही क्रायसिस चालू आहे त्यात एक क्लॅरिफाय ज्या प्रायोरिटीज आहे ते करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की सध्या डबल क्रायसिस चालू आहे. जर इंडियाचं बघायचं झालं तर नोवेल कोरोना व्हायरसचा जो काही पॅन्डेमिक आहे त्याच्यासोबत बॅटल चालू आहे आणि जे काही चायनाचं ॲग्रेशन चालू आहे बॉर्डरवरती तिथेही इंडिया काउंटर करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे जे काही दिल्ली आहे त्याला एक मेसेज आहे की जे काही केअरफुल एक कॅलिब्रेटेड जे बॅलन्स आहे ते करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर हे झालं आर्टिकल एक छान आर्टिकल होतं जे की नॉन अलाइन आपण जे म्हणतो ॲलीज होत्या हे की खूप दिवसापासून होत्या आत्ता कुठेतरी त्याची गरज नाही आहे असं म्हणू शकतो आपण तर त्याला कुठे रिथिंक करत आहे हे झालं त्याविषयी. आता आपण नेक्स्टचं आर्टिकल बघूयात. तर जे काही नेक्स्टचं आर्टिकल आहे तर जे काही नॅशनल सिक्युरिटी लॉ पास केलेला आहे कुणी तर जो काही चायनानं हाँगकाँगसाठी तर इंडियाचे इंटरेस्ट तिथं मेंटेन स्टॅबिलिटी जे काही आता हे लॉ जे काही आपण म्हणतो हे आर्टिकल कुणी लिहिलेलं आहे तर जे काही चायनाचे अँबॅसेडर आहेत इंडियामधले त्यांनी हे आर्टिकल लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूने चांगल्या सांगितलेल्या आहेत. बट आपल्याला काय महत्त्वाचं आहे आपल्या इंडियासाठी काय पॉईंट महत्त्वाचे आहेत ते मी इथे घेतलेले आहेत. आणि त्याचनंतर खूप काही सांगितलं होतं या लॉमध्ये असं वगैरे हे ते काही आपल्याला इतकं गरजेचं नव्हतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी बढाई केली म्हणजेच इंडियाला तिथे कसा फायदा होऊ शकतो त्या लॉमुळे हे दिलेलं आहे. तर छोटंसं थोडं आहे आपण बघूयात. तर ते काय सांगतात जे काही इंडियाचे इंटरेस्ट आहेत तर कुठेतरी ती मेंटेन स्टॅबिलिटी करणं गरजेचं आहे. हाँगकाँगमध्ये ते इंडियाचे इंटरेस्ट सर्व्ह होतील. त्याच्यानंतर जे काही क्लोज इकॉनॉमिक ट्रेड टाईज आहेत हाँगकाँगसोबत ते अजून व्यवस्थित होतील. जे SAR आहे जो की लॉ आहे आपण बघूयात. त्याच्यानंतर जर आपल्याला हाँगकाँग बघायचं म्हटलं तर एक आपल्याला ते कळायला पाहिजे की मॅप थ्रू आपल्या लक्षात येईल. इथे झाला चायनाचा पार्ट
इथे हाँगकाँग आहे आणि त्याचनंतर इथे इंडिया आहे, तर आपल्याला लक्षात येईल. त्याचनंतर जर इम्प्लिमेंटेशन करत आहे जी की त्यांचा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने एक नॅशनल सिक्युरिटी लॉ आणलेला आहे हाँगकाँगसाठी, स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजनला, तर त्यासाठी तो लॉ त्यांना इम्प्लिमेंट करायचा आहे. तर एक मेजर टर्निंग पॉईंट आहे. तर जी काही पीस आणि ऑर्डर आहे हाँगकाँगमधली, नॅशनल सिक्युरिटी तर अनगार्डेड आहेत हिस्ट्रीमधली, तर हे त्यांना सगळं तिथे इम्प्लिमेंट करायचं आहे. तर जे काही लॉ आहे तर त्याच्यामध्ये खूप त्यांनी दिलेलं आहे. तर काय फुल फेथफुली ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतील. जी काही पॉलिसी आहे वन कंट्री टू सिस्टीम, म्हणजेच काय तर जी काही चायना आणि हाँगकाँग हे दोन्ही जे काही आपण हाँगकाँग म्हणतो तो ॲटोनॉमस रिजन आहे चायनाचा, आणि त्याचनंतर तिथं हाँगकाँगमध्ये पूर्णपणे डेमोक्रेसी आहे, आणि जे काही चायनामध्ये आहे कॅपिटलिस्ट आहे. म्हणजे हाँगकाँगमध्ये लोक एकदम राईट टू फ्रीडम ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतात. बट चायना कुठेतरी त्यांना सप्रेस करणे हा जो काही लॉ आहे ते आणण्यामुळे आणि काही चेंजेस केलेले आहेत मागच्या इयरमध्ये, त्यामुळे त्या लोकांनी तिथे एक निषेध किंवा प्रोटेस्ट करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे जे काही वन कंट्री म्हणजेच की चायनाचीच तो पार्ट आहे असं मानतात, आणि टू सिस्टीम तर चायनाची वेगळी आणि हाँगकाँगची वेगळी, वन कंट्री टू सिस्टीम. तर जे काही हाँगकाँगचे पीपल्स आहेत त्यांचे राईट्स जे आहेत ते सेफगार्ड करण्याचा प्रयत्न करत आहे हा लॉ. ते असं सांगतात जे काही अँबॅसेडरनं लिहिलेलं आर्टिकल आहे. त्याचनंतर जी काही हाय डिग्री ऑफ ॲटॉनॉमी आहे त्या एरियाला तीही दिलेली आहे. त्याचनंतर नॅशनल सिक्युरिटी सेफगार्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जे काही ऑफेन्सेस होतील तिथं कशाच्या रिलेटेड, जे काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर सक्सेशन सबून याच्यासाठी जे काही प्रिव्हेंट सप्रेसिंग जे काही पनिशमेंट आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर जे कोणी फॉरेन कंट्रीज आहे ते जर हातमिळवणी करत असेल कोणासोबत, हाँगकाँगसोबत किंवा एक्सटर्नल एलिमेंट जर नॅशनल सिक्युरिटीला एंडेंजर असेल तर त्याच्यासाठी पण हा लॉ आहे. त्याच्यानंतर हाँगकाँगमधली प्रॉस्पेरिटी आणि स्टॅबिलिटी मेंटेन करणे, त्याच्यानंतर तिथले जे लोकल रेसिडेंट्स आहेत त्यांचे राईट्स प्रोटेक्ट करणे आणि त्यांचे जे इंटरेस्ट आहे ते सर्व करणे. त्याच्यानंतर जर बघितलं तर लास्ट इयरमध्ये याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलं बिल आणून. त्यानंतर त्यात काय दिलं, जे काही सपोर्ट करतात फॉरेन जे काही एक्सटर्नल जे काही लास्ट इयरला एक अमेंडमेंट बिल आलं, त्याच्यानंतर तिथले जे लोक आहेत त्यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली जे काही चायनीज गव्हर्नमेंट आहे त्यांच्या विरोधात. त्यानंतर काय केलं, जे काही फॉरेन किंवा एक्सटर्नल फोर्सेस आहेत त्यांनी त्या हाँगकाँगच्या लोकांना सपोर्ट करायचा प्रयत्न केला किंवा सपोर्ट करायला लागले. त्याचनंतर ज्या काही चायनामधलेच अँटी चायना फोर्सेस आहे त्यांनी ओपनली उत्तेजित केलं की हाँगकाँगला कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, एक इंडिपेंडन्स झालेला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही हाँगकाँगमधले सेपरेटिस्ट ॲक्ट्स होते त्यांनी सिरियस व्हायलंट इन्सिडेंट्स तिथे घडून आणले. त्याच्यानंतर त्यामुळे काय झालं की हायलाइटेड दिसते आपल्याला जे काही बिग नॅशनल सिक्युरिटी लॉ होता त्याच्यातले जे काही लूपहोल्स होत्या, जे काही आपण पळवाटा म्हणतो, ती कुठेतरी त्या सिटीमध्ये आपल्याला दिसल्या. आणि त्याच्यानंतर जे काही 25 वर्षासाठी हाँगकाँग एक वर्ल्ड फ्री इकॉनॉमीसाठी एक टायटल होता, म्हणजे ते वर्ल्डची जी काही इकॉनॉमी त्याच्यामध्ये फ्री काय म्हणतो आपण त्याला रिलेशन किंवा जे इकॉनॉमिक आहे ते ॲक्टिव्हिटी करू शकत होता. ते कुठेतरी लॉस झालं 25 इयरनंतर ते टायटल. आणि त्याचनंतर आपल्याला कुठेतरी एक GDP एक निगेटिव्ह ग्रोथमध्ये गेलेली दिसेल त्यांची. त्याच्यानंतर डेकेडमध्ये फर्स्ट टाईम. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट रेट वाढला. त्याच्यानंतर 10 वर्षामध्ये हे कधी असं रेकॉर्ड इतका हाय झाला नव्हता, इतका अनएम्प्लॉयमेंट रेट तिथे वाढला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर या इफेक्ट काय, सिग्निफिकंट इफेक्ट्स काय आहे लॉचे, तर त्यांनी सांगितलं जे की नॅशनल सिक्युरिटी लेजिस्लेशन आहे HKSR आपण लॉ बघितला तर एक स्टँडिंग कमिटी जी आहे चायनाचे नॅशनल पीपल्स काँग्रेस त्यांनी हा चायनीज कॉन्स्टिट्यूशनमध्ये बेसिक लॉ म्हणून तिथं इम्प्लिमेंट केला, म्हणजे त्याची प्रोव्हिजन केली. त्याच्यानंतर जर बघितले तर जे काही लेजिस्लेशन प्लग्स आहे तर ते जे काही लिगल लूपल्स आणि आहेत ते कुठेतरी बंद करणे, आणि त्याच्यानंतर प्रोव्हाइड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल ह्या गोष्टी त्या लॉमुळे झाल्या. त्याच्यानंतर जे काही नॅशनल सिक्युरिटी आहे त्याला सेफगार्ड करणं, आणि जे काही सिग्निफिकंट इफेक्ट आहे जे की लॉंग टर्म डेव्हलपमेंट सिटीची त्याच्यासाठी आहे. आणि फर्स्ट बघायला झालं तर जे काही लेजिस्लेशन आहे ते गॅरंटी देते सस्टेन इम्प्लिमेंटेशन, म्हणजे काही वन कंट्री अँड टू नेशन आहे त्याला कुठेतरी शाश्वत इम्प्लिमेंटेशनचं लेजिस्लेशन हे कुठेतरी त्याला आहे. त्याच्यानंतर जे काही म्हणतो वन कंट्रीचं जे काही बेसिस फॉर टू सिस्टीम आहे ते पण आहे, आणि जे काही वन कंट्री सेफ कधी आणि सेक्युअर होईल तर टू सिस्टीम बी सेफ गार्डेड, जर एक सेफ झाली तर दुसरे अल्टिमेटली सेफ होईल हे आहे. त्याच्यानंतर जे काही लेजिस्लेशन आहे तर ते कुठेही एक प्रिन्सिपल वन कंट्री टू सिस्टीम आपल्याला त्यांनी सांगितले. त्याच्यामध्ये जे काही कॅपिटल सिस्टीम आहे, त्याचनंतर जे काही कॅपिटल सिस्टीम चायनामध्ये आणि हाय डिग्री ऑटोनॉमी जे आहे हाँगकाँगमध्ये, ज्या काही लिगल सिस्टीम आहे ज्या तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत,
त्याच्यानंतर त्यांची जी काही ज्युडिशियल पॉवर आहे तिथे काही केलेलं नाही असंही त्यांनी सांगितलं. आणि सेकंड बघायचं झालं तर त्यांनी जे काही लॉफुल राईट्स आहे, जे काही हाँगकाँगचे रेसिडेंट त्यांना तिथे कुठेतरी फ्रीडम दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही क्रिमिनल ऑफेन्सेस आहे प्रिन्सिपली, तर त्याच्यासाठी रिस्पेक्टिंग जे काही प्रोटेक्टिंग करतात ह्युमन राईट्स आहे त्याला. आणि त्याच्यानंतर हाँगकाँगमध्ये हे कुठेतरी एक सेफगार्ड प्रॉस्पेरिटी लॉंग टाईमसाठी घेऊन येणार आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं जे काही हाँगकाँग आहे तो एक इंटरनल अफेअर आहे. आणि जो काही इंडिया आहे तर हाँगकाँगवरती कधीही कमेंट करत नाही, बट चायना आपल्या जम्मू काश्मीरवरती कधी येऊन कमेंट करतो. तर इंडियानं कधीही चायनाच्या जे काही डिस्प्युटेड जे एरियाज आहे त्याच्यावरती कमेंट केलेली नाही आहे. बट चायना कधी सोडणार नाही, तो नेहमी जम्मू काश्मीरवरती येऊन कमेंट करतो. बट जे की नॅशनल सिक्युरिटी लेजिस्लेशन आहे तर ते कुठेतरी चायनाची सॉव्हेरेनिटी आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची अथॉरिटी आहे. त्याच्यानंतर जे काही आपण बघतो कॉन्स्टिट्यूशन आहेत ओव्हर 100 कंट्रीज, तर तेही कुठेतरी बेसिक राईट्स आणि फ्रीडम त्यांच्या कुठेतरी इन डेंजर नाही आहे, त्यांचे जे काही नॅशनल सिक्युरिटीला आहे तसेच या प्रकारे ते नाहीत असं सांगतात. त्याच्यानंतर जे काही हाँगकाँगचं अफेअर आहे तर चायनाचं इंटरनल अफेअर आहे, तर कोणत्याही फॉरेन तिथे इंटरफेरन्स करू नये किंवा त्यांना अलाउ नाही आहे. त्याच्यानंतर जे काही वेस्टर्न पॉलिटिशियन्स आहेत ते त्यांनी नॅशनल सिक्युरिटी जो काही लॉ आहे तो एक्सक्युजेस एक म्हणून त्यांनी बघितलेला आहे. आणि इंटरनल अफेअर आहे चायनाचं कुठेतरी तिथे इंटरफिअर करत आहे. त्याच्यानंतर त्यांना केअर या बाबतीची नाही आहे की फ्रीडम त्यांना हाँगकाँग पीपलचा फ्रीडम, बट ते जास्त त्यांचा विचार न करता जे काही चायनाचा नॅशनल सिक्युरिटी लॉ आहे त्याला कुठेतरी एक केअर करण्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्या लॉमध्ये अजून दिल्यात ज्या की लाभ गोष्टी की हे असं ते तसं त्यांच्याच गोष्टी, सेफ गार्डिंग नॅशनल सॉव्हरेनिटी, सिक्युरिटी, डेव्हलपमेंट इंटरेस्ट, त्याच्यानंतर इम्प्लिमेंटिंग वन कंट्री टू सिस्टीम, आणि जे काही ऑपोजिंग करणं हाँगकाँगचे जे काही अफेअर्स आहे एक्सटर्नल फोर्सेस त्याला कुठेतरी अपोज करणं. त्याच्यानंतर जर इंडियाचा, तर सगळ्यात महत्त्वाचं इंडियाला काय त्यांनी संबोधलेलं आहे किंवा इंडियासाठी काय, तर जे काही इकॉनॉमिक रिलेशन आहे किंवा ट्रेड आहे ते खूप क्लोज आहेत हाँगकाँग आणि इंडियाचे. तर इंडियाचे इंटरेस्ट कुठेतरी ते सर्व व्हावेत, ते मेंटेन व्हावेत, म्हणून तिथे प्रॉस्पेरिटी आणि स्टॅबिलिटी असणं खूप गरजेचं आहे. आणि नॅशनल सिक्युरिटी लेजिस्लेशन हे चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट आणि सेफ्टी घेऊन येत आहे, जे की फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे त्यांना, आणि जे काही लिजिटिमेट राईट्स आहेत आणि इंटरेस्ट जे आहेत फॉरेन नॅशनलचे हाँगकाँगमधले, त्याच्यात इन्क्लुडिंग जे इंडियाचे लोक पण तिथे आहेत त्यांचे राईट्स पण सेफगार्ड केले जातात. आणि जर बघितलाच इंडियन फ्रेंड्स, त्यांनी इंडियन फ्रेंड्स म्हटलेलं आहे कुणाला, इंडियाला, तर कुठेतरी त्यांनी अफोर्ड करणं गरजेचं आहे जे की फेअरनेस, जस्टिस, रिस्पेक्ट आणि सपोर्ट करणं गरजेचं आहे चायनाला. आणि जो काही नॅशनल सिक्युरिटी लॉ आहे त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे त्यांनी म्हणजे सपोर्ट करणं गरजेचं आहे, हे असं त्यांनी सांगितलेलं. आणि आपण बघू शकतो चायनाचे अँबॅसेडर आहेत इंडियामधले सन वेडोंग, तुम्ही प्रोनाऊन्सिएशन करू शकता. तर हे जे आहे हेही आर्टिकल आपल्याला इतकंच आपण म्हणू शकतो चांगलं होतं, बट आपल्याला जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याच आपण इथे घेतलेल्या आहेत. त्याच्यात खूप सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या त्या आपल्या एवढ्या महत्त्वाच्या नव्हत्या. त्याचनंतर आपलं जे काही नेक्स्ट आर्टिकल आहे ते बघूयात. जे काही टेन्शन आहे ते इस्केलेटिंग करणे, म्हणजे कुठेतरी वाढत आहे टेन्शन कुणाचं, USA आणि चायनाचं. आता जर बघितलं आपण तर जे काही USA चायनाची टाईज जी आहे ती कुठेतरी बॅड होत आहे आणि नवीन वर्ल्डसाठी होल वर्ल्डसाठी कुठेतरी चिंतेची बाब आहे. तर काय, तर USAने जे काही चायनाचे जे काही कन्सुलेट आहेत किंवा एम्बॅसीज आहेत, कन्सुलेट आहेत त्यांना कुठेतरी बॅन केलेलं आहे किंवा ते बंद केलेले आहेत. त्या धर्तीवरती आर्टिकल जी काही कन्सुलेट आहे हस्टनमध्ये तर ती कुठेतरी बंद करत आहे, म्हणजेच त्याला कुठेतरी परमिशन देणार नाही, जे की त्यामुळे जी टाईज आहे ती डिटेरिओरेट होत आहे, जे काही दोन आपण म्हणू शकतो जगातल्या लार्जेस्ट इकॉनॉमीज आहेत त्यांच्यामुळे. तर काय झालं, जे काही ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांनी आरोप लावलेले आहेत, जे काही कॉन्सुलेट आहे आणि अदर चायनीज डिप्लोमॅटिक मिशन्स आहेत तर ते कुठेतरी जे कंट्रीचे इकॉनॉमिक्स, ज्याला हेरगिरी म्हणतो आपण, इस्पियॉन्ज, जे काही हेरगिरी असतात ते, त्याच्यानंतर विजा फ्रॉड करत आहे आणि अटेम्प्ट टू थेफ्ट म्हणजे चोरी करत आहे. तर काय जे काही सायंटिफिक रिसर्च आहे त्याची कुठेतरी चोरी करत आहे. तर हे जे काही ॲलिगेशन्स आहेत ते USAनं चायनावरती लावलेले आहेत, पण चायनाने कुठेतरी ते नकारलेले आहेत किंवा डिनाय केलेले आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जे काही विजा रेस्ट्रिक्शन्स अनाऊन्स केलेले आहेत स्टुडंटवरती, त्याच्यानंतर जे काही सँक्शन्स आहेत चायनीज ऑफिशियलवरती, जे काही हाँगकाँग सिक्युरिटी लॉ आहे त्याच्या धर्तीवरती लावलेले आहेत, आणि जे काही रिपीटेडली कन्सिडर करतात, जे काही मिलियन्स ऑफ मेंबर्स आहेत चायनाज रुलिंग कम्युनिस्ट पार्टीचे, ते कुठेतरी ट्रॅव्हल बॅन करण्यावरती नेहमी अनाऊन्स करत असतात. त्याच्यानंतर जर बघायचं झालं
तर जे काही कॉन्सुलेट डिसिजन्स आहे मोस्ट ड्रास्टिक मेजर्स घेऊन येऊ शकतो. जर आपण बघितलं तर जे काही फर्स्ट टाइम जे काही चायनाचं मिशन आहे ते क्लोज होतंय कुठं USA मधलं. तर कधीपासूनचं जे काही रिलेशन 1979 मध्ये कुठेतरी नॉर्मलाइज झाले होते दोन्ही कंट्रीजमध्ये, त्यानंतर फर्स्ट टाइम कुठेतरी आपल्याला हे होताना दिसतंय. त्याच्यानंतर जर आपण बघितला तर 2018 मध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांनी एक टॅरिफ वॉर लॉन्च केला. त्याच्याच नंतर त्याला रिटालिएट करण्यासाठी चायनाने त्याच्या अगेन्स्ट जे काही हॉस्टाईल मूव्ज घेतले आणि जे काही आपण म्हणतो USAचं जे काही चायनाचं मॅटर आहे अजून वर्स कधी झालं तर जे काही सन फ्रान्सिस्कोमध्ये कॉन्सुलेट आहे जी की चायनाची, तर त्यांनी तिथे रेफ्युजी प्रोव्हाइड केले. म्हणजेच जे कोण होते ते एक चायनाचे रिसर्चर्स होते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये USAने काय केलं, एक अरेस्ट वॉरंट काढलं आणि त्यांच्यावर ॲलिगेशन लावले. त्यांची टाईज जी आहे ती आर्मीसोबत आहे म्हणून त्यांच्यावर अरेस्ट वॉरंट काढलं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे जे काही लॉंगपर्यंत आपण म्हणतो USA चायनाचं टेन्शन होतं ते टेक्नॉलॉजी आणि ट्रेड पुरतंच मर्यादित राहिलं नाही तर त्याच्या पुढेही गेलं. त्याच्यानंतर बघितलं तर जे काही स्टार्टेड झालं ट्रेड वॉर, तर आपल्याला कुठेतरी जे काही लार्जर जिओपॉलिटिकल कंटेस्टमध्ये बघितलं तर एक 2 सुपर पॉवर्स आहेत, मोठ्या 2 सुपर पॉवर आहेत आणि ह्या गोष्टी आधी कधीच US आणि सोव्हिएत युनियनमध्ये कोल्ड वॉर चालू होतं. तर ह्या गोष्टी आपल्याला याआधी कधीच बघायला भेटल्या नाही. आता नवीन कोणत्या तरी ह्या गोष्टी येत आहेत. त्याच्यानंतर जे काही प्रेसिडेंट ट्रम्प आहेत त्यांचं जर बघितलं तर त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांच्यावरती सध्या जे काही आपण म्हणतो नोवेल कोरोना व्हायरस चालू आहे तेच मोठं एक हँडल करण्याचं एक मोठं जबाबदारी आहे. त्याच्यानंतर जे काही अटॅक होतो त्यांच्याच होम कंट्रीमध्ये आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्यांना एक कम्फर्ट फाईंड करण्यासाठी ते एक जे काही चायनासोबतचे जे काही टेन्शन आहे ते कुठेतरी त्याला हायलाईट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर एक येणारं इलेक्शन इयर आहे, त्यांचे इलेक्शन होणार आहे, तर कुठेतरी चायनासोबत टेन्शन ते अजून वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर जर बघितला तर हा जो काही क्रायसिस आहे तो डेंजर होऊ शकतो लॉंग टर्मसाठी आणि एक ग्रोईंग कन्सेन्सस होऊ शकतो कोणाला तर वॉशिंग्टन म्हणजेच USAला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जे काही रिस्टोरिंग करणं, जे काही लार्ज स्केल हेरगिरीच्या ह्या गोष्टी जे की थ्रेट निर्माण होत आहे किंवा सिरियस थ्रेट निर्माण होत आहे जे की US डॉमिनेटेड इंटरनॅशनल ऑर्डरला, हे जास्त दिवस रिस्टोर कसं करणार. त्याच्यानंतर जे काही प्रेसिडेंट आहे तर त्यांची जी काही पॉलिसी चायनाची आहे कन्फ्रंटेशनल पॉलिसी आहे आणि कुठेतरी त्यांची जे काही ऑलरेडी आपण म्हणतो बायलॅटरल टेन्शन किंवा रिलेशन ऑलरेडी टेन्शन त्यांचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ते रिव्हर्स इझिली होण्यासाठी खूप त्याला दिवस लागू शकतात किंवा इझिली नाही होणार. त्याच्यानंतर जे काही USA चायनाचा क्रायसिस आहे तो कुठेतरी एक अनफोल्डिंग आहे आणि बीजिंग जे आहे म्हणजेच चायना तर असर्टिव्हली इन एशियामध्ये एक ॲग्रेसिव्हली ज्या काही कंट्रीज आहे त्यांच्यासोबत भूमिका घेत आहे. जसंच की नेबरिंग कंट्रीज आहे त्यांच्यासोबत फाईट करत आहे. जसं बघितलं आपण इंडिया, व्हिएतनाम आणि मलेशिया यांच्यासोबतही ॲग्रेसिव्ह पॉलिसी चालू आहे चायनाची, कुठेतरी फाईट करत आहे आणि हा मेसेज चायनाकडून USAला म्हणता येईल. जे काही USA जोपर्यंत हा गेम चालू ठेवईल तोपर्यंत चायना हा गेम चालू ठेवू शकतो, हा कुठेतरी मेसेज म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर एक सायक्लिकल ट्रॅप आहे तर जे काही मेजर आणि काउंटर मेजरसाठी आणि कुठेतरी ही काही टेकिंग टाईज आपण म्हणतो एक सायक्लिकल ट्रॅप आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे कुठेतरी एक डिटेरिओरेट होत आहे जे काही आपण म्हणतो की चायना आणि USAचे जे काही रिलेशन आहेत आणि एक इमिडिएटली आपल्याला ह्या गोष्टी नाही लक्षात येणार पण काही दिवसांनी याचे परिणाम काय असतील ते लक्षात येईल. आणि USA आणि चायना आहे ते कुठेतरी डिप्लोमॅटिक रिलेशन टोटली ब्रेकडाऊन होण्याची एक रिस्क आहे आणि हे होल्ड वर्ल्डसाठी एक बॅड न्यूज आहे, कुठेतरी एक वाईट गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला एक इथं गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. कुठेतरी आता आपण म्हणू शकतो आफ्टर COVID-19 जे काही वर्ल्ड असेल तर काहीतरी वेगळंच असणार आहे. तर ह्या गोष्टी आपण इथे लक्षात घेऊ शकता. तर जे काही आर्टिकल्स होते मी आज भरपूर आर्टिकल घेण्याचा प्रयत्न केला, 1-2 सोडले तर. आणि त्याच्यानंतर हे जर लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, त्याच्यानंतर सबस्क्राईब करा ज्याने तुम्हाला नेक्स्ट नोटिफिकेशन येतील लेक्चर्सचे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. जे की मराठीतील मटेरियल आहे ते त्यांना अवेलेबल होईल. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.